त्या 2-4 दिवसाची पोरगी भेटलेली, त्या पोरीच्या मागे लागून तुझा गोल, तुझा फोकस तू निगेटिव्ह करते. का माहिती का? सांगू तुला? अरे तुला त्या व्हॅल्यू नाही रे. तुला सांगणारं कोणी नाही. ते बिचारे मायबाप कष्ट करून तुला पैसे देते. त्यांना माहिती आहे मग पोरगं गेलेलं आहे. काहीतरी करतंय, मेहनत करतंय. पोलीस भरतीत लागन, काहीतरी इव्हेंट्स कंप्लीट करन, काहीतरी करिअरमध्ये सक्सेस होईल. का? फक्त ते एक उम्मीदवार आहे आणि तू त्या पैशाचा टाइमपास करतोय. अरे लाज वाटू दे भावा. लास्ट वेळा सांगतोय तुला. त्या पोरीसाठी तू टाइमपास करू नको. करिअर मायबाप तुझी उम्मीद घेऊन बसलेले. थोडे दिवस राहिलेले. तुझा गोल काय आहे? तुझं टार्गेट मिशन वरती त्याच्यावर फोकस कर. आणि एक वर मी तुझा भाऊ तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी घेऊन येतोय. ते फॉलो कर आणि ह्यामध्ये काही पण दिक्कत आली मला सांग. आणि तुला एक सांगतोय बेटा, हे ध्यानात लक्षात ठेव कधी पण. कारण बघ, तुझे आई वडील तुझ्या सोबत हमेशा कामात येईल. बाकी दुसरं कोणी येणार नाही हे ध्यानात ठेव. पैसे लावणारे बी तेच आहे आणि तू इंड मध्ये पण तेच इंड येईल कामात, ठीक आहे. पण तुझा बाबू सोना कामात येणार नाही हे ध्यानात ठेव. कारण तुला माहितीये का, तुला एक आज सांगतो मी, तू आज एक टेस्ट चेक कर तुझ्या बाबू सोनाची. चल 5 ते 10 हजार रुपये तिच्याकडून मागव. मला म्हणा क्लासची फीस भरायची असं तसं. आणि तेच तू माय बापाकडून मागव, ठीक आहे. तुला देईन ते. नसले विना कुठून आणून देईन पण देईन. पण ते तो बाबू सोना ते तुलाच माहिती आहे. मग बाकी बोलायची गरज नाही पडली पाहिजे मला. त्यामुळे सिरियस हो. तुझा गोल फोकस मिशन वरती. तर बाबू सोना थोडा साईडला ठेव आणि करिअर मध्ये सक्सेस हो. आणि काहीतरी त्या माय बापाला करून दाखव. कारण त्यांचे कष्टाचे मेहनतचे पैसे आहे ते. कारण त्यांचे पैसे कसे आहे ना हे तुला माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. त्यामुळे कष्ट असे कर की काहीतरी करून दाखव.